नमस्कार मैत्रिणींनो, सारिका फॅशन या आपल्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला एका नवीन गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवणार आहे। तर सध्या बघायला गेला तर हा गळा खूप ट्रेंडिंग वर आहे आणि ही एकदम नवीनच डिझाइन आहे। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। ब्लाउजची तयार उंची आहे 13, तर त्यात आपल्याला 1 इंच जास्त घ्यायचा आहे आणि छातीची घडी टाकायची आहे पूर्ण 10.5 इंचावर आणि शोल्डरचं माप टाकायचं आहे 5.25 इंचावर आणि गळा रुंदी घ्यायची आहे 2.25 इंच। तर अशा पद्धतीने आपल्याला माप टाकून घ्यायचे आहेत। बघा, गळा रुंदी घेतलेली आहे 2.25 इंच आणि शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला 2.25 इंच। आता इथं गळ्याची उंची घ्यायची आहे। तर गळ्याची उंची बघा मी 9.5 इंचावर गळ्याची उंची टाकलेली आहे आणि आडव्यामध्ये घ्यायचा आहे आपल्याला 2.5 इंच आणि असा एक चौकोनी बॉक्स इथं तयार करायचा आहे। तर आता इथं काय करायचं आहे आपल्याला, यातून गळ्याला आकार द्यायचा आहे। तर गळ्याला आकार देत असताना अशा पद्धतीने खडूने आकार देऊन घ्यायचा आहे। बघा, साध्या आणि सोप्या पद्धतीने गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे। तर गळ्याला आकार देत असताना अशा पद्धतीने खडूने आकार देऊन घ्यायचा आहे। तर ही गळ्याची डिझाइन आता सध्या खूप ट्रेंडिंग वर आहे। तर अशा पद्धतीने इथं गळ्याचं मार्किंग करून मी घेतलेलं आहे। तुम्ही जर गळा शिवण्यासाठी नवीन असाल तर तुम्हाला अगोदर प्रॅक्टिस साठी पेपरवर गळा कट करून घ्यायचा आहे आणि पुन्हा त्याच पद्धतीने अस्तरवर गळा कट करायचा आहे। कधीही आपल्याला अगोदर अस्तरवर गळा कट करून घ्यायचा आहे आणि पुन्हा कट केलेला गळा हा मेन फॅब्रिक वर ठेवायचा आहे। तर बघ, गळ्याला जसा आकार दिलेला आहे तसाच गळा कट करून घ्यायचा आहे। बघा, गळ्याला थोडासा खाली जास्त आकार आलेला आहे, त्याच पद्धतीने आपल्याला इथं कट ही करायचा आहे। जसा गळा आखून घेतलेला आहे त्याचप्रमाणे इथं मी गळा कट करून घेतलेला आहे। आता अस्तरवर गळा कट करून झाल्याच्या नंतर मेन फॅब्रिक वर अस्तर जशास तसं ठेवायचं आहे आणि गळा कट करून घ्यायचा आहे। तर ही साधी आणि सोपी पद्धत आहे। मैत्रिणींनो, ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनल साठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राइब करा। तर इथं मेन फॅब्रिक वर गळा कट करून झालेला आहे। तर हा काठपदर साडीतला ब्लाउज आहे आणि ही जी डिझाइन आहे तर त्या ताईंनी जशी डिझाइन सांगितलेली आहे तशीच डिझाइन इथं शिवून तयार करायची आहे। तर आता बघा, शिवायचा आहे गळा। तर कशा पद्धतीने या गळ्याला शिवायचा आहे, तर खालचं जे मेन फॅब्रिक आहे ती वरची बाजू 1.25 आहे आणि त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचा आहे आणि इथं गळ्याच्या एकदम कडेने शिवून घ्यायचं आहे। तर आता इथं गळा शिवत असताना काय करायचं आहे, जिथं जिथं गळ्याला कोण आलेला आहे तिथं सुई खाली ठेवायची आहे आणि पुन्हा गळा वळवून घ्यायचा आहे। असं जर शिवलात तर गळ्याला आकार हा खूप छान येईल। या ठिकाणी जर कॅनव्हास पेपरचा जर वापर केला तर याहून सुंदर गळा इथं तयार होणार आहे। तर मी इथं कॅनव्हास पेपरचा वापर केलेला नाही, साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला गळा शिवून दाखवत आहे। तर गळा शिवण्याची ही एकदम सोपी पद्धत आहे। ही गळ्याची डिझाइन गोल गोल आकारामध्ये आहे। तर या गळ्याला भरपूर असे कोण आहेत, तर जेवढे कोण आहेत त्या ठिकाणी सुई खालीच ठेवायची आहे आणि पुन्हा कपडा वळवून घ्यायचा आहे। असं केल्याने गळ्याची डिझाइन ही खूप सुंदर तयार होणार आहे। तर बघा, खालच्या टोकाला ही सेम त्याच पद्धतीने शिवून घ्यायचा आहे आणि खालचा आणि वरचा कापड बरोबर करायचा आहे। खालचा एकीकडे आणि वरचा एकीकडे जाईल याची ही आपल्याला काळजी घ्यायची आहे। बरेच ताईंना काय होतं, ब्लाऊज शिवता येतो पण डिझाइनचा गळा शिवता येतच नाही। तर त्यांच्यासाठी ही हा खूप सोपा व्हिडिओ आहे। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने गळा कसा शिवायचा आहे, त्याला कटिंग कसं करायचं आहे, हे एकदम सविस्तर मध्ये तुम्हाला इथं मी गळा कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवलेला आहे। तर बघा, इथं गळा शिवून झाल्याच्या नंतर गळ्याच्या कडेचा कपडा हा कट करून टाकायचा आहे आपल्याला। पूर्णच गोल गळ्याच्या कडेने कपडा कट करून टाकायचा आहे। तर कपडा कट करून झाल्याच्या नंतर आपल्याला गळ्याला आता कट देऊन घ्यायचे आहेत। जिथं जिथं बघा असे कोणे आलेले आहेत त्या ठिकाणी कट द्यायचा आहे। असं कट दिल्याने गळा हा व्यवस्थित पलटी होणार आहे आणि त्या गळ्याला छान असे कोण तिथं तयार होणार आहेत। बघा, इथं वरच्या बाजूचा गळा शिवून झाल्याच्या नंतर आता खालच्या बाजूला एकदम सरळ मध्ये मी इथं शिवून घेतलेला आहे, कारण की कमरेला कमरपट्टी लावलेली नाही, एकदम सरळ मध्ये शिवून घेतलेला आहे। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला बॅक पार्ट इथं शिवून तयार करून दाखवलेला आहे। तर गळा पलटी झाल्याच्या नंतर बघा अशा पद्धतीने इथं कोणे येणार आहे, तर ते कोण व्यवस्थित बाहेर काढायचे आहेत। मधला कपडा मध्ये सरकवायचा आहे आणि बाहेरचा कपडा बाहेर घेऊन या गळ्यावरती आपल्याला इथं आता दाब टीप द्यायची आहे एक। तर दाब टीप देत असताना व्यवस्थित दाब टीप टाकायची आहे। खालचा कपडा वरचा कपडा बरोबर आहे का नाही हे चेक करायचं आहे आणि जिथं जिथं गळ्याला कोण आलेले आहेत त्या ठिकाणी सुई खालीच ठेवायची आहे आणि असा कपडा वळवून
शिवून घ्यायचा आहे, म्हणजे गळ्याला जसा आकार दिलेला आहे सेम त्याच पद्धतीने इथं डिझाईनचा आकार हा तयार होणार आहे। तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे। प्रत्येक वेळेस आपण जर डिझाईनचा गळा शिवत असलो तर कुठल्याही डिझाईनला एखादा तरी कोना येतच असतो, तर त्या ठिकाणी आपल्याला सेम हीच पद्धत वापरायची आहे। बघा अशा पद्धतीने इथं मी गळा साध्या आणि सोप्या पद्धतीने शिवून दाखवत आहे। तर या गळ्याला आता लेस लावायची नाही ना, काय नाही, फक्त आपल्याला इथं मण्याचा वापर करायचा आहे। तरी ही डिझाईन ही इतकी सुंदर तयार होणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर बघा इथं आपली गळ्याची डिझाईन शिवून तयार झालेली आहे। गळ्याच्या कडेने दाब टिप देऊन झाल्यावर आपल्याला बघा इथं गळा किती छान तयार झालेला आहे। तर इथं काय करायचं आहे, साइडने अस्तर जोडायचं राहिलेलं आहे, तर अशा पद्धतीने अस्तर जोडून घ्यायचं आहे। बघा खालच्या साइडला कमरपट्टी लावलेली नाही, एकदम सरळ मध्ये इथं शिवून घेतलेला आहे। तर त्याच्यावरती ही एक आपल्याला दाब टिप टाकायची आहे। तर कमरेला जर कमरपट्टी लावायची नसेल तर अशा पद्धतीने शिवून घ्यायचं आहे। तर बघा साइडने अस्तर जोडून झालेला आहे, उरलेला कपडा कट करून टाकायचा आहे। तर आता कमरेचे टक्स शिवून घ्यायचे आहेत। तर कमरेचे टक्स शिवत असताना आपल्याला शोल्डरचा सेंटर पकडायचा आहे आणि त्या सेंटर पासून गळ्याची उंची बघून इथं टक्स शिवून घ्यायचे आहेत। तर दोन्ही साइडचे टक्स इथं शिवून झालेले आहेत, साध्या आणि सोप्या पद्धतीने टक्स शिवलेले आहेत बघा। तर किती छान गळा इथं तयार झालेला आहे। तर आता या गळ्याच्या प्रत्येक कोणाच्या ठिकाणी आपल्याला 3-3 मण्याची डिझाईन करायची आहे। तर हे मणी इथं कशी शिवून घ्यायचे आहेत बघा। तर आता एक दोरा घ्यायचा आहे आणि त्याला खालच्या साइडला गाठ मारायची आहे आणि खालून सुई वरी घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी 3 मणी घ्यायचे आहेत आपल्याला। तर अशा पद्धतीने या मण्याची इथं डिझाईन करून घ्यायची आहे। मैत्रिणींनो, ही डिझाईन साधी आणि सोपी आहे आणि बघायला तर किती छान डिझाईन दिसत आहे बघा। डिझाईन पूर्ण झाल्याच्या नंतर बघा किती छान इथं गळ्याची डिझाईन दिसणार आहे। आणि तुम्हाला जर खरंच मनापासून जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर अशा पद्धतीने इथं ही मणी मी सुई दोऱ्याने शिवून घेतलेले आहेत। तर मणी ही व्यवस्थित आपल्या सुई दोऱ्याच्या मदतीने व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे बघा। अशा पद्धतीने जर तुम्ही मणी लावलात तर तुमच्या ब्लाऊजचे मणी ही गळणार सुद्धा नाहीत। ज्या कोणी ताई सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राइब करा। तर अशा पद्धतीने इथं ही मणी लावून घेतलेली आहे। तर पूर्ण कोणाच्या ठिकाणी मी हे मणी लावून अशी डिझाईन तयार केलेली आहे। तर बघा किती छान इथं गळ्याची डिझाईन तयार झालेली आहे। मैत्रिणींनो, ही डिझाईन कटिंग आणि स्टिचिंग करण्याची माझी पद्धत कशी वाटली ती सांगायला विसरू नका आणि ही डिझाईन आवडल्यास एक लाईक नक्की करा।